माझी आई भाजी विकते. तिची भाजीची गाडी आहे. 4 चाकी गाडीवर भाजी ठेवायची आणि ढकलत घेऊन जायची. आई रोज सकाळी लवकर उठते. कधी ते मला कळतच नाही. मी तर झोपतच असतो. सकाळी उठून आई मंडण्यात जाते. मंडण्यातून भाजी आणते. थोडी फळभाजी, थोडी पालेभाजी, मिरची, लिंबू आणले. कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना असा मसाला आणते. विषय येताना मला काहीतरी खाऊही आणते. पेरू तर नेहमीच आणते. तिला कधी बरोबर असा खाऊ असला कधी मी शाळेतही नेतो. मुलांबरोबर वाटून खातो. मग माझा भाऊ खूपच वाढतो. घरी येऊन आई भाजी वेळोवेळी करते. फारच माती असलेली तर धुवून साफ करते. सडलेली नसलेली भाजी काढून टाकते. भाजी चांगली निवडून वेगवेगळे केली नाही तर भाजी लवकर खराब होत. चांगले विषय लोकांनाही ती आवडत नाही. लोकांना आवडलेली नाही तर लोक भाजी घेत नाहीत. मग मी आमच्या नुकसान म्हणत पण आई नुकसान होऊन देत नाही. तिची भाजी नेहमीच ताजी असते. भाजी उरलेली तर ती भाजी आई माठात ठेवते. कारण माठ गरम राहतं. तापत नाही. गार जागी भाजी ताजी राहते. सुकत नाही. आई भावीही चांगली देत. इतरांपेक्षा थोडा कमीच शिलावा बोलतेही गोड. मग तिची भाजी लवकर खपते. लोक तिची वाट बघता. तिच्या घर ठरवलेली आहेत. तिथे जाऊन भाजी विकून आई दुपारी घरी येते. सकाळी रांधून ठेवलेली भाजी भाकर, ताकाची भाजी किंवा डाळ भात जे असेल ते खात आणि थोडासा आराम करते. तोपर्यंत मी शाळेतून घरी आलो असतो. आई दमून झोपून गेली तर हळूच आवाज न करता खेळत बसतो. गाडी रिकामी असली तरी मला जडच लागते. सहज ढकलता येत नाही. पाऊस असतो की थोडी ऊन असतो की वारा. आईला काही घरी बसून येत नाही किंवा आवाज नाही जात. मी भाजी किवायला असंही करत येत नाही. पण कधी शाळा बोलवत तसा कंटाळा करून आईला चांगला नाही. तो शिकून मोठा होऊ मग बसनी मी घरी असे ती कधी मला सांगते. मग मला आपण एकदम मोठा झालो तर काय गंमत होईल असे वाटत. कधी झोपताना मी देवाला सांगतो की देवा मला लवकर मोठा कर. मग मी आईला आराम देईन, सुखात ठेवीन, मी काम करीन आणि पैसे मिळवून मी मोठा झालो की आईला कशी वळवण करावी लागणार नाही असे
असा विचार करता करताच मला झोप लागते. सकाळी जाग आले की शेजारी आई नसते. मग एकदम लक्षात येते की आईला सुखात ठेवता येत नसतं. मला मोठा होऊन चालणार नाही, शिकून मोठा झालं पाहिजे. मग मी पटकन उठतो, उडी मारून उठतो.